पराक्रम, ज्ञान आणि समानता असे अष्टपैलू घेऊन जगणारे आणि जगवणारे माझे राष्ट्र महाराष्ट्र. सर्व मराठी भाषाप्रेमी, महाराष्ट्र अभिमानी आणि सर्वांना या महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. या मंगल देशा, पवित्र देशा, या महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा. भगव्या झेंड्याच्या या एकची देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा. मित्रांनो, महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो? सुंदर अशी माहिती आज आपण ऐकणार आहोत. ही माहिती ऐकल्यानंतर अक्षरशः आपल्या डोळ्यात पाणी येईल की हा महाराष्ट्र तयार करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र आणि ही मुंबई महाराष्ट्रातच राहण्यासाठी या माझ्या महाराष्ट्रातील छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनी जे बलिदान दिलं आणि तो बलिदान देण्याचा हा दिवस आहे एक मे महाराष्ट्र. मित्रांनो, त्यांच्या बलिदानामुळं आज हा महाराष्ट्र तयार झाला आणि ही मुंबई महाराष्ट्रात राहिली आणि या मराठी भाषेला महत्त्व त्या ठिकाणी मिळालं. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा की 1 मेलाच आपण महाराष्ट्र दिन का साजरा करतो. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि अभिमानानं आम्हाला फक्त जय महाराष्ट्र अशी कमेंट जरूर करा. तर मित्रांनो, 1 मे 1960 रोजी संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यामुळं आजचा दिवस आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. मुंबई हे भारतातील एक महत्त्वाचं बंदर म्हणून ब्रिटिशांच्या देखरेखीखाली होतं. 1917 मध्ये भाषावार प्रांतरचना करण्याची कल्पना प्राध्यापक विठ्ठल वामन ताम्हणकर यांनी लोकशिक्षण या मासिकातून मांडली गेली होती. त्याच्यामध्ये मुंबई प्रांत, मध्य, वराड आणि हैदराबाद येथे विखुरलेले मराठी भाषिक एकत्रित करून या महाराष्ट्राची निर्मिती होण्याची अपेक्षा होती. 12 मे 1946 रोजी मराठी साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्राच्या संबंधीचा ठराव मांडण्यात आला आणि शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली या मागणीला चालना देण्यासाठी लगेचच सर्वपक्षीय महाराष्ट्र एकीकरण परिषद भरवण्यात आली. परंतु दार समिती व जेव्ही समिती यांनी भाषावर प्रांत रचना भारताच्या एकात्मेच्या दृष्टीनं योग्य न वाटल्यानं मागणी फेटाळली. राज्य पुनर्रचना आयोगाच्या शिफारशीला काही मराठी आणि गुजराती भाषिकाकडून होणारा विरोध शमविण्यासाठी 9 नोव्हेंबर 1955 रोजी काँग्रेस कार्यकारिणीनं त्रिराज्य सूत्र त्या ठिकाणी सुचविलं. राज्य पुनर्रचना आयोगानं या महाराष्ट्राला मुंबई देण्याचं त्यावेळी नाकारलं आणि त्यामुळं मराठी माणसाच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या आणि त्यावेळी इतर कम्युनिस्ट, सोशालिस्ट आणि प्रजा समाजवादी या पक्षातील डावे पुढारी आणि पक्षांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा हातात घेतला आणि या लढ्यामध्ये प्रबोधनकार ठाकरे, सेनापती बापट, यशम जोशी, आचार्य अत्रे, श्रीपाद डांगे, शाहीर अमर शेख हे महत्त्वाचे नेते ठरले आणि यांनी आपल्या कलाविष्काराने मराठी अस्मिता त्या ठिकाणी जागृत ठेवली. आणि त्यातच 16 जानेवारी 1956 या दिवशी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मुंबई ही केंद्रशासित प्रदेश असेल अशी घोषणा त्या ठिकाणी केली आणि याच निर्णयाच्या निषेधार्थ कामगारांचा एक विशाल मोर्चा फ्लोरा फाउंडेशन समोरील चौकात येण्याचं ठरलं. आणि त्यानंतर प्रचंड जनसमुदाय एका बाजूने चर्चगेट स्थानाकडून, दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून गगनभेदी घोषणा देत फ्लोरा फाउंडेशनकडे जमला. या महाराष्ट्रातील लाखो मराठी बांधव या मोर्चामध्ये सामील होते आणि या ठिकाणी या मोर्चामधील जी घोषणा होती, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, ही आंदोलनकर्त्याची मुख्य घोषणा. आणि या ठिकाणी मोर्चा पोलिसांनी ताकद वापरून उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला. लाखो मराठी बांधवांना अक्षरशः पोलिसांनी काठ्यांनी मारायला चालू केलं गुरासारखं. परंतु या महाराष्ट्रातील छत्रपती शिवरायांचे विचार घेतलेले आंदोलक सगळे मराठी बांधव एक पाऊलही मागे हटले नाहीत हो. आणि या ठिकाणी अटल सत्याग्रहीमुळं पोलिसांचे हे प्रयत्न त्या ठिकाणी अयशस्वी ठरले बघा. आणि याच्यानंतर पोलिसांना आंदोलकांवर गोळीबार करण्याचा आदेश पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्याद्वारे देण्यात आला. आणि या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये 105 आंदोलक शहीद झाले हो. विचार करा, मृत्यू पत्करला परंतु एक इंच सुद्धा मागे सरले नाहीत या महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याची आणि संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे हे ब्रीद वाक्य त्यांच्या हृदयामध्ये होतं. मित्रांनो, विचार करा, 105 हुतात्म्यांनी या महाराष्ट्रासाठी बलिदान दिले
आणि या हुतात्म्याच्या बलिदानामुळं, या मराठी माणसाच्या आंदोलनामुळं सरकारला नमतं घेऊन 1 मे 1960 रोजी मुंबईत संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली. आणि याच हुतात्म्याच्या बलिदानामुळं 1 मे हा दिवस आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातोय. मित्रांनो, विचार करा, आज ज्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतोय, खातोय, तो महाराष्ट्र असाच तयार झाला नाही बघा. या मराठी माणसाच्या ताकदीमुळं हा महाराष्ट्र तयार झालाय आणि ही मुंबई महाराष्ट्रात आज आहे. मित्रांनो, त्यावेळी सुद्धा या महाराष्ट्राचा द्वेष करणारे, या मुंबईचा द्वेष करणारे आणि या मराठी भाषेचा द्वेष करणारी लोक या महाराष्ट्रात आलेली होती. आणि त्यावेळी सुद्धा गुजराती लोकांनी या मराठी भाषेचा विरोध केला होता मित्रांनो, की मुंबई आम्हाला पाहिजे असाही त्या ठिकाणी सांगितलेलं होतं. परंतु या महाराष्ट्रातील मराठी माणसांनी आपली ताकद दाखवून दिली आणि या सरकारलाही त्या ठिकाणी झुकतं घ्यावं लागलं. महाराष्ट्रात मुंबई तर ठेवलीच आणि हा संयुक्त महाराष्ट्र तयार झाला. मित्रांनो, आज सुद्धा वेळ परत तशी व्हायला लागलेली आहे. आजही तुम्ही पाहताय, गुजराती असो, अनेक राज्यातून UP बिहारी भैया असो, या महाराष्ट्रातील मराठीचा अपमान आजही करत आहेत बघा. कशाला पाहिजे मराठी म्हणतात. या महाराष्ट्रात येतात, खातात, राहतात, महाराष्ट्राला बोजा झालेली लोक येते आणि याच आपल्या मायभूमीच्या मराठीला आज ती लोक विरोध करतायत. मित्रांनो, हे राजकारणी त्यांचीच बाजू घेतात बघा, कारण केवळ मतासाठी. यांना मतं पाहिजेत, यांना बाकीचं काही देणं घेणं या महाराष्ट्राच्या अस्मितेशी. म्हणून मित्रांनो, मराठी बांधवांनो, संघटित व्हा आणि हा महाराष्ट्र वाचवण्यासाठी, मराठी भाषा वाचवण्यासाठी नेहमी आपण संघटित झालं पाहिजे. सगळे पक्ष वगैरे सोडून, भाजप, काँग्रेस, कुठलाही पक्ष असो, तुम्ही आज पक्षात असू द्या, पक्षाचं मध्ये राजकारण आणायचं नाही. एक मराठी म्हणून या महाराष्ट्रावरील प्रेमासाठी आपण एकत्रित व्हावं आणि या ठिकाणी मराठी भाषेचा मान हा असाच राहावा डौलानं, भगवा आपला डौलत. मित्रांनो, 1 मेच्या महाराष्ट्र दिनाची माहिती जर आवडली असेल, फक्त आम्हाला जय महाराष्ट्र अशी कमेंट जरूर अभिमानानं करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.